हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चला फिरायला. आज आपण जाणार आहोत माहेश्वरला. माहेश्वरला जाण्यासाठी आपण बाय रोड जाऊ शकतो, पण तुम्हाला जर बाय ट्रेन यायचं असेल तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे इंदोरचं रेल्वे स्टेशन आणि बडवाचं रेल्वे स्टेशन. इंदोर 100 किलोमीटर आणि बडवा 50 किलोमीटर्स आहे. जर तुम्ही ओंकारेश्वर फिरायला आले आहात तर तिथून बडवा फक्त 15 किलोमीटरवर आहे. तुम्ही बाय बस जरी यायचं असेल तरी ओंकारेश्वर पासून बडव्याला गेले तर तिकडनं तुम्हाला माहेश्वरसाठी बस इझिली मिळेल. जर तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा टूर करायचा आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात नाही येत असाल तर तुम्ही शिरपूरच्या पुढे जेव्हा MP बॉर्डर लागते तिकडे बिजासनी माता, माहेश्वर, त्यानंतर ओंकारेश्वर, उज्जैनला तुम्ही स्टे करून सकाळी भस्म आरती आणि त्यानंतर सिहोरहून रिटर्न तुम्ही इंदोर फिरू शकतात आणि मग परतीचा प्रवास करू शकतात. तुम्ही स्वतःचं वाहन जर माहेश्वरला नेलं असेल तर ते तुम्हाला पार्क करून या ऑटोनी किल्ल्यावर जायला मिळेल. ऑटोवाले 20 ते 25 रुपये पर हेड घेतात. इथे आपण गेट नंबर 3 मधनं आतमध्ये गेल्यावर अहिल्याबाई होळकर जिथे राहत होत्या तो वाडा आणि बऱ्याच फोटो मूवीजमध्ये तुम्ही पाहिला असेल तो घाट आपण पाहणार आहोत. राजवाडा बघण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला राजवाड्यासारखं राहायचं असेल, स्टे करायचं असेल राजवाड्यामध्ये, तर काही पोर्शन जो राजवाड्याचा आहे तो स्टेसाठी हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. गाईड दादा काय म्हणतात ते आपण बघूया. उनके पति हस्बैंड है, 13 साल के उम्र में उनकी शादी हुई थी अल्लाह देवी, है ना. और इनका जो पैलेस है ये आपने भी देखा, जो बाहर की स्कूल थी वो अल्लाह देवी ने अपने बच्चों के लिए खुलवाई थी. और ये देख रहे हैं आप ऊपर पैलेस, और इनका नीचे जो तुम जो देखोगे वो राजगद्दी जिन्होंने शासन करा था मल्ला राव होल्कर. उसके बाद उनके ससुर के बाद में अल्लाह देवी को दिया हुआ. तो चुंडी गाँव के रहने वाले ये रहने वाले थे अल्लाह देवी. 13 साल की उम्र में उनकी शादी हुई थी. जो पालकी देख रहे हैं वो पालकी अल्लाह देवी की शादी उनको आए थे. और जो इनका ये है राजवाड़ा है वो देखना है आपको. पूरे पूरे पूर्वजों के नाम लिखे हुए हैं. वो मेरी बात नहीं सुन लेना मेरी. उसके बाद में आप उधर जाओगे तो जो सोने का झूला देखोगे. उसके बाद में प्राचीन मूर्तियाँ हैं जो 1200 वर्षों से पहले की है. और 11,000 शिवलिंग जो मिट्टी के बनते हैं, हर रोज पूजा होती है, वो भी आपने देखना. बाकी फ़ोटो अलाउड नहीं है सर, है ना. और उसके बाद में आप तुम जाओगे इधर घूम फिर के, फिर आपको होना पड़ेगा डाउन, जो अल्लाह मंदिर आएगा सर, जो अल्लाह देवी का, वो भी आपने देखना सर. गाईडने सांगितल्याप्रमाणे आपण पहिले किल्ला बघायचा आहे, त्यानंतर खाली उतरून घाटाचा आपण आनंद घेऊ शकतो. घाटातनं परत चढल्यानंतर काही मंदिरं पुढे आपल्याला दिसतात. गाईडची कॉस्ट इथे नियर अबाउट 500 रुपीज असते. आम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोज वगैरे काढले आणि वाडा बघितला. आपण जर माहेश्वर फिरण्याच्या खर्चाचा जर विचार केला तर इंदोरपासनं माहेश्वर आपल्याला बसने जर जायचं असेल 300 अराउंड पैसे लागतात. त्यानंतर नाश्ता पाणी 100 रुपीज, लंच वगैरे तुम्हाला थालीसारखा 120 रुपीज पर्यंत मिळतो. राहायला जर ॲव्हरेज हॉटेल तुम्ही जर घेतलं तर 1000 रुपीज स्टे तुमचा आरामात होतो. वाड्याच्या इथे तुम्हाला 20 रुपये लागतात आणि सनसेट पॉइंटला जर तुम्ही गेले तर 100 रुपीज लागतात बोट राईडसाठी. म्हणजे माहेश्वर जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर 1500 ते 2000 रुपयात एका जणाचा आरामात होऊ शकतं. ओंकारेश्वरपासून जर तुम्हाला माहेश्वर यायचं असेल तर डायरेक्ट बसेस फार कमी असतात, त्यामुळे तुम्ही पहिले बडवा जाऊ शकतात. तिथून तुम्हाला 40 रुपयामध्ये माहेश्वरची बस मिळेल. विजयस्तंभ जे आहे तिथे तुम्हाला सोडलं जाईल. तिथून 1.2 किलोमीटर एवढं अंतर या वाड्याचं आहे. वाड्यामध्ये बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. चला आता जाऊया माझ्या मोस्ट फेवरेट पार्टमध्ये, म्हणजेच माहेश्वरचा घाट. या घाटावर अनेकदा येऊन सुद्धा खूप सुंदर फिलिंग येते. प्रत्येक वेळेला तेवढीच रिफ्रेशमेंट घेऊन आपण इथून जातो. बऱ्याच मूवीजमध्ये बनारसचा घाट दाखवला जातो, तोच हा घाट आहे. इथे समोरासमोर मंदिरं आहेत, तर त्यामध्ये जी नक्षी काम केलेलं आहे तेच माहेश्वरच्या साड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तुम्हाला माहिती आहे माहेश्वरी साड्यांचा खूप मोठा इतिहास आहे. साड्या घेतल्याशिवाय तर इथून कोणी जातच नाही. स्वतःसाठी नाहीतर घरच्यांसाठी तर नक्कीच. आपल्याला माहिती आहे देवी अहिल्याबाई होळकर यांनी केदारनाथपासून रामेश्वरपर्यंत अनेक महादेवाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथलंही आर्किटेक्टचं काम गजदर आणि भुजदर अशा 2 भावांकडनं करून घेतलं होतं. इथल्या आर्किटेक्टचं महत्त्व म्हणजे की प्रत्येक डिझाईन ही सिमेट्रिकल पॅटर्नमध्ये केली आहे, जेणेकरून इथला भाग हा थंड असतो. या ज्या डिझाईन्स आहेत त्या सगळ्या आपल्याला साड्यांमध्ये इन्स्पायर झालेल्या दिसतात. तुम्ही वेगवेगळ्या मूवीजमध्ये यमला पगला दिवाना, त्यानंतर दबंग 3, पॅडमॅन या सगळ्यांमध्ये हे सगळं आर्किटेक्ट बघू शकतात. भव्य आणि सुंदर असं काशी विश्वनाथ टेम्पल. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर जे पीसफुल फील होतं इथे खूपच सुंदर आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातनं जर आपल्याला शांत असा वेळ घालवायचा असेल तर ही खूप सुंदर जागा आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जर तुम्ही जाऊन राहणार, खाणार, फिरणार तर फार खर्च होत नाही. जे फूड स्टॉल्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत तिथे सुद्धा अफोर्डेबल फूड आहे आणि त्यानंतर राहण्याचे सुद्धा हॉटेल्स फार महागडे नाहीत. तुम्ही पाहू शकतात हा सुंदर घाट. इथून तुम्ही 100 रुपयात बोटिंग करू शकता आणि काही मंदिरांना व्हिजिट करू शकतात. तुम्ही बघू शकतात की अगदी बनारसचा फील येईल असा हा घाट आहे. इथून तुम्ही नर्मदा मातेचं दर्शन घेऊ शकतात. नर्मदा परिक्रमा कशी करावी याबद्दल मी माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघावा. उत्तर नर्मदा परिक्रमा जी 2 दिवसाची असते त्याबद्दल देखील मी माहिती दिली आहे. घाटवर चढल्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला अशी विविध मंदिरे दिसतील. जर तुम्ही स्टे करणार असाल आणि छान पावसाचे दिवस असतील तर या नर्मदा घाटापासून 60 किलोमीटरवर जामगेट नावाचा परिसर आहे. तिथे माता पार्वतीचे देखील मंदिर आहे. 60 किलोमीटर अंतर जाऊन तुम्ही अगदी रमणीय असा दृश्य पाहू शकतात. तसं तर माहेश्वर तुम्ही वर्षभर फिरू शकतात, पण तरी त्यातल्या त्यात बेस्ट सीझन आहे ऑक्टोबर ते जानेवारी. पावसाळ्यानंतर जामगेटचा परिसर खूप सुंदर दिसतो, पण तुम्ही जर आमच्यासारखे एप्रिल मे मध्ये जर जात असाल तर शक्यतोवर जामगेट जाणं टाळावं. बरेच जण घाटावरनं परत जातात, पण वरती चढल्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यावर हे सुंदर काशी विश्वनाथ टेम्पल आपण पाहू शकतात. तिथून नर्मदे मातेचा व्ह्यू पण सुंदर आहे. घाटापासनं 8 किलोमीटरवर आहे सहस्त्रधारा. इथे तुम्हाला नर्मदे मातेचे खूप साऱ्या धारा दिसतील, म्हणून याला सहस्त्रधारा म्हटलं जातं. माहेश्वर कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.